राकेश खेडेकर आणि गौरी सांबरेकर या दाम्पत्याच्या प्रेम कहाणीचा रक्तरंजित शेवट झालाय। गौरी ही राकेशच्या आत्याची मुलगी आहे आणि या दोघांच्याही घरचे नात्यात लग्न करायला तयार नव्हते। मात्र राकेश आणि गौरी यांनी आम्ही लग्न करू असं एकमेकांशी अशी ठाम भूमिका घेतलेली होती। बंगळुरूतील सॉफ्टवेअर कंपनीत कामाला असणाऱ्या राकेश खेडेकरनं त्याची पत्नी गौरी सांबरेकर हिची चाकू भोसकून हत्या केली। बघूयात। राकेश आणि गौरी खेडेकर या दाम्पत्याच्या लव्ह स्टोरीचा रक्तरंजित शेवट झालाय। 7 जन्म साथ देण्याचं वचन देणाऱ्या राकेश खेडेकरनं त्याची पत्नी गौरी सांबरेकरची चाकू भोसकून निगरून हत्या केली। धक्कादायक बाब म्हणजे राकेशनं पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे करून सुटकेस वॉशरूम मध्ये ठेवली आणि तो बंगळुरातून पुण्यात पळून आला। राकेश खेडेकर आणि गौरी खेडेकर मूळचे महाराष्ट्रातले। त्यांनी 2 वर्षांपूर्वी लग्न केलं आणि त्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये ते बंगळुरूला राहायला गेले। राकेश खेडेकर एका खासगी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर आहे। गौरी खेडेकर नोकरीच्या शोधात होती। राकेश आणि गौरी यांच्यात नेहमी भांडणं व्हायची। 26 मार्चला वादानंतर राकेशनं गौरीवर हल्ला केला। किचन मधील चाकूनं त्यानं गौरीला भोसकलं आणि तिचा गळा चिरला। मृतदेहाचे तुकडे करून सुटकेस वॉशरूम मध्ये ठेवली। पत्नीची हत्या करून राकेश पुण्याला पळाला। त्यानंतर त्यानं घरमालकाला फोन करून या हत्येची माहिती दिली। मोबाईल लोकेशनवरून पोलिसांनी आरोपी राकेशला पुण्यातून अटक केली। अटकेआधी राकेशनं विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। सध्या ससून हॉस्पिटलमध्ये आरोपी राकेशवर उपचार सुरू आहेत। राकेश खेडेकर म्हणून आहे। काल रात्री त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि सातारा पोलिसांनी केलेलं आहे अटक त्यांना, आणि त्यांना आज सकाळी आपल्याकडे साधारणतः 8च्या आसपास आणलेलं आहे आणि त्यांनी फिनाईल आणि अजून एक जे आपण झुरळ मारण्याचं औषध आहे ते त्यांनी केलेलं आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे। गौरी ही राकेशच्या आत्याची मुलगी होती। या दोघांच्याही घरचे नात्यात लग्न करायला तयार नव्हते। मात्र आम्ही लग्न करू तर एकमेकांशीच अशी ठाम भूमिका दोघांनी घेतली होती। त्यामुळे दोघांच्याही घरच्यांनी नाईलाजानं या लग्नाला मंजुरी दिली। पण या प्रेम कहाणीचा इतका भयंकर शेवट होईल याची कल्पनाही कोणीही केली नव्हती। नहीं, पहले नहीं बताया उसने। रात को दूसरे दिन जो फोन आया तभी मेरे को बताया कि मैंने ऐसे ऐसा किया हूँ और मैं भी सुसाइड करने वाला हूँ, मैं भी जिंदा नहीं रहूँगा, ऐसा मुझे बोला। तो मैं उसको बोला, ऐसे उसने फ़ोन पे कहा? हाँ मुझे कहा। तो तब आपने क्या कहा उसे? मैं बोला ऐसा कुछ करना मत, तू इधर आ, मैं अपन जाएंगे पुलिस स्टेशन में जाएंगे। इतकं अमानवीय कृत्य कोणी कसं करू शकतं? लोक इतके क्रूर का होतात? ज्या व्यक्तीबरोबर आपण राहत आलोय, संसार थाटलाय, त्याच्या प्रती इतकी घृणा, सुडाची भावना कशी उत्पन्न होऊ शकते? अशा एक ना अनेक प्रश्नांचं वादळ गौरी खेडेकरच्या हत्येनिमित्तानं उठलंय। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।